तर पोट्टे हो आपले पोट्टे पण काही डेंजर आहेत. तर कावळ चौकात आल्यावर डायरेक्ट जेसीबीच्या फावड्यात बसून वरच चढले. तर पोट्टे हो सर्वात आधी आपले 7,000 फॉलोअर्स कंप्लीट केले, त्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि ब्लॉग आवडत असतील तर फॉलो नक्की करता बाबा. तर मागच्या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवतो आपण गावात एंटर झालो तेवढ्यात मला दिसला आजीचा डान्स. तो पार्ट मी अकाउंटवर टाकलेला आहे, पाहिला नसेल तर नक्की जाऊन पाहून घ्या. या वयात आजीच्या जोशले भाऊ दाद द्यायला लागली. मग इकडे आजीचा डान्स पुराल तर दुसरीकडे आपले पोट्टे नाचत जात, खपाल नाचत जात, आवरतच जात जात. मग याचा 1-2 व्हिडिओ काढून घेतले मी. थोड्या वेळाने पोट्टे आले, आम्हाला व्हिडिओत घे मध्ये व्हिडिओत घेतलं. थोड्या वेळाने आपली पोचली भाऊ कावळ चौकात. मग गावाच्या चौकात पोहोचल्यावर पोट्टे काय जे आवडतात रे भाऊ, खप नाचत, कोणी इकडे नाचत, कोणी तिकडे, कोणी गुलाल फेके तर कोणी काय करे. आणि त्यातल्या त्यात होती कृष्ण जन्माष्टमी. मग काय दहंडी वगैरे फोडून घेतली आपल्या पोट्टीनं. आणि आपल्या गावाच्या चौकात म्हणजे महर्षी वाल्मिकी चौकात महर्षी वाल्मिकीची आरती करून आपली कावळ बम ताकद निघाली. पुढे गेल्यानंतर मग एका जागेवर नाश्ता होता. मग गर्दी एवढी होती ना ती नाश्ता करायला की तुम्हाला काय सांगा. पण भूकच एवढी लागली होती की धसलो बाबी लईनी तर आणले बाबा पोहे. तर मग चते याला कुठून तरी घेऊन खुंकार दिशे त्याचा व्हिडिओ काढून घेतला एक मी. बसलो आम्ही तरी खायला खाल्लं वगैरे. त्यानंतर आपली कावळ आली भाऊ गावात आल्यावर तर मग अजूनही जलवा गेला पोट्टीनं आपल्या. अगदी सोडवत निरानाम खपाल नाच. मग असाच माहोल करत करत आपली कावळ पोहोचली भाऊ महादेवाच्या मंदिराजवळ. तिथं गेल्यानंतर पोट्टेने केली सर्वांनी आरती. त्यानंतर बँड निघालता भाऊ घरी जायले. पोट्टेनं एक वेळा आखरीचं गाणं वाजूच द्या भाऊ. आखरीचं गाणं पोट्टे काय आवडतात भिडले भाऊ ताकदनं नाचायले घेतले पोट्टे. मग गेलो आम्ही महादेवाच्या मंदिरात, अंदर जाऊन मस्त दर्शन वगैरे घेतलं. आणि त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकून आम्ही अजून गेलो आमच्या एरियातल्या दुसऱ्या मंदिरात म्हणजे नंदीपेठच्या मंदिरात. तिथं पण जाऊन शिवलिंगावर पाणी टाकलं, दर्शन वगैरे घेतलं. आणि त्यानंतर वापस आलो महादेवाच्या मंदिरात. आणि इथं चालू होतं आलूबोंडेचा वाटा. आणि ते आलूबोंडे खायसाठी पोट्टेची एवढी गर्दी होती की मला वाटे एखादा पोट्टा भाऊ हाताच गरम तेलात आणि कालटे गरम आलूबोंडा भाई.